शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस मल्चिंग आपण शेतामध्ये पांगवत असतो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो का हा मल्चिंग नेमकी कसा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पांगवायचा का हाताने पांगवायचा. आता नवनवीन आधुनिक टेक्नॉलॉजी आली, ट्रॅक्टरच्या साहाय्याने पण मल्चिंग पांगवला जातो. पण ज्या पद्धतीनं आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे, ज्या पद्धतीनं आपल्याला तो पांगवायचा आहे, त्या पद्धतीने तो ट्रॅक्टरने पांगवला जात नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आपण माणसांच्या साहाय्याने, लेबरच्या साहाय्याने जर मल्चिंग पांगवला, ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने फिटिंग करता येते. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 फुटाची सरी आहे. फक्त मल्चिंग पांगवायच्या अगोदर सरीवर काम काय करायचं असतं, आपल्याला सरीवरची जी बेड आहे एकदम प्लेन पाडून घ्यायची आहे. या ठिकाणी कुठं खडे नको आहे, म्हणजे मोठाले ढेकळं नको आहे का कुठं त्याच्यावर लाकडा वगैरे काड्या वगैरे काही नको आहे. एकदम प्लेन पाहिजे वरची बाजू, जेणेकरून मल्चिंग सारखा अंथरता येतो. आणि जो जमिनी लगत जर असला तर मल्चिंगच्या खाली हवा मोकळी खेळत नाही, आणि जी हवा खेळली नाही तर ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये ती तापते हवा, आणि तापलेली हवा जी गरम वाफ जी आहे ती झाडाच्या खोडातून बाहेर निघते. आणि खोडातून बाहेर निघाल्यानंतर तो विल्टिंगचा प्रॉब्लेम, जी मर असते, जे खोडकूज असते किंवा त्या खोडाला वाफ लागते, नंतर भविष्यात शेतकऱ्यांचे फोन असतात का बुवा खोडात झाड सुकतंय किंवा ते गळुंबा पडल्यासारखं होतंय. त्याचं कारण हेच असतं. 50% त्याला कारणीभूत हे मल्चिंगची फिटिंग न झाली, ते कारण त्याला 100% असतं. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मल्चिंग कसं पांगवायचं. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला बेडच्या दोन्ही बाजूनं खोऱ्याच्या साहाय्याने गल्ली पाडून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी, का जेणेकरून याच्यामध्ये कागद हा फिट होणार आहे. जे आपण मगाशी गल्ली पाडली त्या गल्लीमध्ये पायाच्या साहाय्याने मल्चिंग दाबायचं आहे आणि वरून त्याला माती लावायची आहे. या पद्धतीने फिनिशिंग आली पाहिजे. दोन्ही माणसं सोबत चालली पाहिजे, जेणेकरून फिनिशिंग चांगली येते. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे बेडला मल्चिंग हा टेकून असतो. आणि यावेळेस आपण मल्चिंग पांगवत असतो, फक्त एक काळजी घ्यायची आहे. हा जो 21 मायक्रॉनचा आहे, कंपनीने ते मायक्रॉन बनवलेला आहे. ज्यावेळेस शेतकरी पाहतो मी कमी मल्चिंग लागावं ह्या हिशोबाने मल्चिंग ताणवत असतो. हा मल्चिंग ताणवायचं नाही. जे फक्त एक काम करायचं आहे, ज्यावेळेस मल्चिंग थांबवायचं आहे फक्त टाईट करून घ्यायचं आहे. टाईट करून घेतल्यानंतर जो थिकनेस असतो, तो थिकनेस कंपनीला दिलेला असतो, त्याचा पुरेपूर आपल्याला वापर करता येतो. ताणवल्यानंतर जे 21 मायक्रॉन आहे त्याच्यामध्ये ती सगळी गडबड होऊन तो थिकनेस आपला डिस्टर्ब होतो. त्याच्यामुळे जो रिझल्ट पाहिजे आहे मल्चिंगचा तो आपल्याला भेटत नाही. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मल्चिंगची फिटिंग ट्रॅक्टरपेक्षा उत्कृष्ट झालेली आहे. फक्त जे मी सांगितलं, हा बेड आपल्याला वरती सपाट पाहिजे, जेणेकरून हा पेपर आहे मल्चिंगला पूर्ण टेकून राहील. त्याचे नक्कीच आपल्याला उद्याच्या भविष्यामध्ये बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जर नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आमच्या चॅनलला फॉलो करा.